नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी राजनंदिनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागच्या भागात श्याम स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी किती खटपट करतो हे आपण पाहिले. आजच्या भागात आपण श्यामची आई श्यामच्या आजोबांवर का चिडते ही कथा ऐकणार आहोत. रात्र 34वी. वित्तहीनाची हेटाळणी. श्यामने सुरुवात केली. आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते, कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पहिल्यांदाच यातील 1-2 शेते विकली असती तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेतभात राहिले असते. परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे. त्या रात्री आईचे वडील म्हणजे आमचे आजोबा आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना म्हणत असू. माझ्या वडिलांना 4 गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते. वडिलांची समजूत घालता आली तर पहावी या विचाराने ते आले होते. आजोबा मोठे हुशार, साक्षेपी गृहस्थ होते. व्यवहार चतुर, हिशोबी व धोरणी होते. परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता. त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे. स्वभावही थोडा रागीट होता. ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही, सारी अक्कल आपणच घेऊन आलेलो असतो असे ते मानतात. नानांचा स्वभाव थोडा असाच होता. माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते. जेवणे झाली होती. आई घरात जेवत होती. बाहेर आजोबा आले आणि वडिलांजवळ बोलू लागले. नानांनी सुरुवात केली व म्हणाले, हे पहा भाऊ, आज तुम्हाला शेवटचे सांगायला आलो आहे. मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचवले होते, परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही. पण आता प्रकरण गळ्याशी आले आहे. आता सावध झाले पाहिजे. तुम्ही आपली शेतजमीन विकून टाका. निदान प्रथम त्या मारवाड्याचे कर्ज देऊन टाका. दुसरे सावकार मागाहून पाहू. ते जरा दमाने घेतील व व्याजाचा दरही त्यांचा फार नाही. कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे. दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे. याने सर्व नाश होईल. माझे मत ऐका. परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला? दरिद्री मनुष्याला सारे सल्ला देण्यासाठी येत असतात. दरिद्री माणसाला काहीच समजत नाही का? नाना, माझ्या कर्जाची चिंता मला आहे. तुम्हाला पाझर फुटायला नकोत. वडील औपरोधिक बोलत होते. भाऊ, माझ्याने राहावले नाही म्हणून मी आलो. पोट तिडीक आहे म्हणून मी आलो. माझे आतडे येथे अडकले आहे म्हणून आलो. माझी पोटची पोर तुम्हाला दिलेली आहे म्हणून आलो. माझे सोन्यासारखे नातू, त्यांना थोडे शेतभात, घरदार या गावात राहावे, या पूर्वजांच्या गावातून ते परागंदा होऊ नयेत म्हणून मी आलो. लवकरच जप्ती येईल. लिलावात पै किमतीने मोल जातो. ते तुमचे पायरे शेत 1500 रुपयास तो विसापूरवाला घेत आहे. देऊन टाका. उद्या दर येणार नाही, मारवाडी वारता येईल. नानांनी हृदय ओतून सांगितले. नाना, पायरे शेत कसे विकायचे? या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो. ते शेत आम्ही वाढवले, मोठे केले. मोठमोठ्या धोंडी उरफोड करून फोडल्या. कातळा सुरुंग लावले व भात जमीन तयार केली. 10 मणांचे शेत 3 खंडीचे केले. तिथे विहीर खणली. पायरे विका म्हणे. पायरे शेतावर राहायचे. तेथे वांग्याचे भरीत व भात दुर्वांच्या आजीबरोबर खावायचे. तेथे किती आंबे लावले, फुलझाडे लावली. किती त्या शेताशी जिव्हाळ्याचा संबंध. जमीन सुद्धा कशी आहे. सोने पिकेल तिथे. अशी जमीन आहे ती. दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनाशी होत चालली. वाडवडिलांच्या शेतीभातीत भर घालता येत नाही तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला? जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकवणार नाही. काळजाचा तुकडा का कोठे कापता येतो? आपली जमीन आपल्याच हातांनी विकायची. आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप, आपल्याच गोठ्यातील गाय विकणे ज्याप्रमाणे पाप, तसेच जमीन विकणेही पाप. जमीन म्हणजेच आईच आहे. तिच्या धान्यावर आम्ही पोसलेलो. वडील बोलले. भाऊ, मोठ्याला गप्पा करून जगात भागत नसते. बोलाचीच कढी, बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसते. जमीन म्हणे आई, कशी विकायची? दुसऱ्याची विकत घेता येते का?
लुबाडता येते का? त्यावेळेस नाही वाटत वाटते जमीन म्हणजे दुसऱ्याची आई? मला नका नीती सांगण्याचा आव आणू. एकेवेळी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतावर जप्ती नेत असा, लिलावे करीत असा, या आया हिरावून आणीत असा, जमीन विकतात, विकत घेतात. व्यवहार पाहिला पाहिजे. पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली, रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा जमिनी घेता येतील, विकता येतील. ही जमीन नाही तर दुसरी, परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमीन सांभाळणारा कशा, राखणार तरी कशा? जप्तीची दवंडी पिटतील, पोलीस येतील, लिलाव होईल, घराला कुलपे ठोकतील, सारी शोभा होईल. म्हणजे मग बरे की आपण होऊनच असा प्रसंग येऊ न देणे, अब्रू सांभाळणे, झाकली मूठ ठेवणे हे बरे. नानांनी विचारले. माझ्या अब्रूचे मी पाहून घेईन. माझी अब्रू म्हणजे तुमची नाही ना? भाऊ म्हणाले. माझीही आहे म्हणून तर आलो. तुम्ही माझे जावई आहात हे विसरलात वाटते. लोक म्हणतील अमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती झाली. तुमच्या अब्रूत माझीही अब्रू आहे. माझ्या मुलीची अब्रू म्हणजे तुमची नाही का? नाना म्हणाले. म्हणजेच म्हटल्याशिवाय राहीन की काय? मोठे सरदार घराण्यातले. आम्ही म्हणे सरदार. सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली. हुंडा दिलाच मुलीचा संसार व्हावा म्हणून दिला. तिच्या अब्रूचे धिंदवडे व्हावे म्हणून नाही मुलगी दिली मी. तुम्ही सरदार ना? हेच का सरदार? ना बायकोच्या अंगावर फुटका मणी, ना धड ल्यायला, ना खायला. हेच का सरदार? दारात सावकाराचे धरणेकरी आहेत. बायकोला वाटेल ते बोलत आहेत. हेच का सरदार? नाही नीट घरदार. काही नाही. हीच का सरदारी? आम्ही म्हणे सरदार. केवढी ऐट होती. 30 वर्षे संसार केलात का धन लावलीत? पैची अक्कल नाही मिळवलीत. साऱ्यांनी तुम्हाला फसवले व हाकलून दिले. डोळे उघडा थोडे सरदार. भिकाऱ्याची लक्षणे आणि म्हणे सरदार. बरे बोवा, स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते तरी ऐकावे. तेही नाही. हा काय चावटपणा चालवला आहे? या गाढवपणाला काय म्हणावे? भाऊ, हा गाढवपणा आता पुरे. मी सांगतो तसे करा. असे नाना बोलत आहेत तो घरातून आई तेथे आली. ती बोलणी घरात आईला ऐकवत नव्हती, तरी मोठ्या कष्टाने ती ऐकत होती. परंतु आता तिची शांती भंगली. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली. नाना, माझ्या घरात तुम्ही बसलेला आहात. तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत, आता वाटेल तसे बोलू नका. सारे जण खडे मारतात म्हणून तुम्ही मारू नयेत. नाना, तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी म्हणून या भरल्या घराला अवकळा आली. वाईट दिवस आले. तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी यांचे सोन्यासारखे चालले होते. त्यांची सरदारकी कशाला काढता? स्वतःच्या मुलीचे नशीब वाईट असे म्हणा. आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला, अब्रूने दिवस काढले, ते त्यांच्या पुण्याईनेच. मी अभागी आहे. त्यांच्याने जमीन विकवत नाही तर नाही. काय व्हायचे ते होईल, परंतु मन दुखवू नका. होणारे होऊन जाते, परंतु मने मात्र दुखावलेली राहतात. नाना, फुटलेले मोती सांधता येत नाहीत. मने वाईट झाली की जोडता येत नाहीत. त्यांचे मन दुखवू नका. माझ्या देखत वेडेवाकडे काही बोलू नका. स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही? कसेही असले तरी ते माझे पती आहेत. आमचे काय व्हायचे असेल ते हो. ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारे. मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते? देवाला सारे कळते आहे. बुद्धी देणारा तोच आहे. नाना, उगाच शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका. मुलीला व तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या. 2 गोड शब्द बोलायला या. तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या. बाकी काही नको. शिव्या नको. नाना, बोलते याची क्षमा करा. सरदार घराणे. नाना, नव्हते का हे सरदार घराणे? सारा गाव मान देत होता. तुम्हीच नव्हते का पाहिले? सारे दिवस सारखे नसतात. यावर्षी सारे आंबे गळून गेले, तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल. झाड वाळूत गेले तर पुन्हा पालवी फुटेल. नाना, रागवू नका. मी तुमच्या पाया पडते. आमचे जसे व्हायचे आहे तसे होवो, परंतु यापुढे तुम्ही कधी टोचून नका बोलू. माझे एवढेच मागणे आहे. असे म्हणून आई खरोखरीच नानांचे पाय धरायला गेली. बयो, उठ. तुझी इच्छा आहे तर हा पहा मी जातो. आजपासून पुन्हा तुमच्या कवाड्यात पाय टाकणार नाही. समजलीस? माझे म्हाताऱ्याचे काय अडले आहे?
नाना, असा अर्थाचा अनर्थ करू नका, रागा करू नका. तुम्ही येत जा. मी जशी तुमची मुलगी तशीच त्यांची पत्नी. मला साऱ्यांकडे पाहिले पाहिजे. मला तुम्हीही हवेत व हेही हवेत. नाना, आम्हाला भाग्य सोडून गेले, भाऊबंद सोडून गेले. जा, बयोकडे येत जा तुमच्या. याल ना? आईचा गळा दाटून आला. नाही, मी आता येणार नाही. येथे आपल्या शब्दाला मान नाही, तेथे कशाला जा, असे म्हणत नाना निघून गेले. नाना, तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओठचा शब्दच तुम्हाला प्रिय ना? गेले, काय करायचे, जाऊ दे. तुम्ही आता पडा. कपाळाला तेल चोळू का, म्हणजे शांत वाटेल, आई वडिलांना म्हणाली. या कपाळ करंट्याच्या कपाळाला तेल कशाला? तू तिकडे आत जा, मला एकटाच पडू दे, वडील राग्याने म्हणाले. गरीब बिचारी आई, ती उठून गेली. धाकटा पुरुषोत्तम निजला होता. त्याच्या अंगावरचे पांघरुण सरसावून ती गेली. कोठे गेली? कोठे म्हणजे? तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसादेवीजवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते. वारा स्तब्ध होता, आकाश स्तब्ध होते. माझी आई रडत बसली होती. ते ऋण तिला रडवीत होते. माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवीत होते. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.